मेट्रो 3 चा जो प्रकल्प होतोय त्याला मनसेनं विरोध करायचा सुतोवाच कालच राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये केलं होतं। आरे कॉलनीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो 3 च्या कार्यालयामध्ये जबरदस्त तोडफोड केलेली आहे। आरे कॉलनीचा जो हरित पट्टा आहे त्या हरित पट्ट्यामध्ये कुठलेही विकास कामं होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला होता। आपण तिथली दृश्य आता पाहतोय। त्या ठिकाणी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपामधलं कार्यालय या ठिकाणी मेट्रो 3 उभारण्यात आलेलं होतं। त्या कार्यालयाची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ही तोडफोड केलेली आहे। आपण बघतोय झाडं मोठ्या प्रमाणावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाच हा एक भाग आहे आरे कॉलनी, मात्र इथल्या या सगळ्या हरित पट्ट्याला हात लावू देणार नाही असा इशारा मनसेनं दिला आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, मनसैनिकांनी तोडफोड केली आहे आणि एकूण स्पष्ट दिसते आता की मेट्रो 3 चं कारशेड या ठिकाणी मनसे होऊ देणार नाहीये, काय सांगाल? नक्कीच अजित, कारण काल राज ठाकरेंच्या भाषणानंतर नेहमीच त्या भाषणातल्या मुद्द्यांच्या आधारे जे आंदोलन आहे ते नेहमीच होताना दिसतं। काल देखील राज ठाकरे यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनानिमित्त जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये सरळ राज्य सरकारला इशारा दिला होता की जे कारशेड होणार आहे मेट्रो 3चं त्या ठिकाणी जी झाडं तोडली जाणार आहे त्याला मनसेचा ठामपणे विरोध आहे आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते आता या ठिकाणी आरेमध्ये पडताना दिसत आहेत। जे आरेमध्ये कारशेड जे उभं करण्यात आलं होतं तात्पुरतं त्याला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे, त्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। त्या ठिकाणी कोणी अधिकारीची किंवा कुठलेही कर्मचारी नसल्यामुळे कुठलाही तिथे कोणी जखमी वगैरे झालं नाही, परंतु अगदी छोट्या प्रमाणात जरी हे कार्यालय 4-5 जणांनी जाऊन तोडलं असलं तरी मोठ्या प्रमाणे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी उभं राहू शकतं। त्याचबरोबर मेट्रो 3 जिथून जाणार आहे गिरगाव भागातून ज्या चाळी जुन्या चाळी नष्ट होणार आहेत त्या चाळी नष्ट होऊन यासाठी देखील मेट्रो 3 ला त्यांचा विरोध आहे। त्यामुळे एकंदरीत मेट्रो 3चं भविष्य कसं राहणार आहे, शिवसेनेचं पाठोपाठ आता मनसे देखील रस्त्यावर उतरलेले आहे आणि हिंसक रूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद कृष्णा या माहिती करता। तर एकूण राज ठाकरेंच्या भाषणानंतर लगेचच कार्यकर्त्यांनी मनसैनिकांनी त्याला दिलेला हा प्रतिसाद असंच म्हणायला लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।